माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी माझी इच्छा होती. ज्ञानाची भूक भागावी म्हणून मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले. विद्यार्थ्यांना एवढेच सांगणे आहे, ज्ञान हाच माणसाच्या जीवनाचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे का म्हणाले. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. परंतु त्या अगोदर एवढं लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, मुकना चॅनल जर आपण नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्याप्रमाणे घरकामाच्या अडचणी स्त्री पुरुष मिळून सोडवतात, त्याचप्रमाणे समाजाच्या अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवल्या पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरांपेक्षाही कमी लेखतात हे तुम्हाला ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावलीसुद्धा घेत नाहीत. इतर लोकांस कोर्ट कचऱ्यामध्ये मान सन्मानाच्या जागा मिळतात, परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुर्ड्याची नोकरी मिळत नाही. इतका आमचा हीन दर्जा आहे. हे सर्व तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही आम्हाला जन्माला का घातले, असा प्रश्न कोणी तुम्हाला केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल. या सभेत बसलेल्या काही व इतर पुरुष बायकांच्या पोटी जन्मलेल्या मुलात व तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलात काय अंतर आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रिया जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यातही आहे, आणि त्यांच्या जितके पतिव्रत्य आहे तितके प्रतिव्रत्य तुमच्यातही आहे. असे असताना ब्राह्मण स्त्रियांच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे. त्याला साध्या माणुसकीचा हक्कही असू नये, याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय. मला वाटते तुम्ही याचा कधी विचारच केला नाही. जर याचा विचार केला असता तर पुरुषांच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. कारण तुमच्या पोटी जन्म येणे एवढेच पातक आमच्या हातून घडले आहे व याच पातकामुळे आम्हास या अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे. तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे की तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप का ठरले जावे व इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे हे पुण्यप्रद का व्हावे. या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हास एकतर प्रजा उत्पत्ती करणे बंद करावे लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्हाला धुवून टाकावं लागेल. या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट तुम्ही करावयास लागली पाहिजे. तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. समाज उन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा. तुमचा नवरा मुले दारुडे असतील तर त्यांना जेवायला घालू नका. मुलांना व मुलींना शाळेत पाठवा. पुढील पिढी जर तुम्हाला सुधारवायची असेल तर मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्ही सर्वांनी स्त्री पुरुषांनी खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही किंवा तो मीही करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल. जी गोष्ट वाईट होती ती ईश्वर करतो. ईश्वराने आम्हाला अस्पृश्याच्या जन्माला घातले ही देवाची इच्छा आहे. ही भावना तुमच्या मनातून काढून टाका. तुम्ही सध्या ईश्वरासंबंधी विचारच करू नका. आपले वाईट झाले ते इतर लोकांनी आपला स्वार्थ साधला व आपले नुकसान केले म्हणून, गेल्या जन्मातील पातकामुळे नव्हे. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की देवावर भरोसा ठेवू नका. जे काय करायचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो, अजूनही मुकना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.